करायला मुख्यमंत्री उतरले, रस्ते धुलाई करायला मुख्यमंत्री उतरले। आम्ही रस्त्याची धुलाई करतोय, रस्त्याची सफाई करतोय। आम्ही तिजोरीची सफाई आणि तिजोरीची धुलाई नाही केली। आम्ही कोविडमध्ये जसं या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय त्याचा पाढा मी वाचलेला आहे अधिवेशनामध्ये। आणि म्हणून आज लोकांना स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई पाहिजे आणि ते देण्याचं काम, प्रदूषण मुक्त मुंबई पाहिजे, ड्रग फ्री मुंबई पाहिजे, हे देण्याचं काम आपण करतोय। आणि हा डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत पुरता आम्ही मर्यादित ठेवणार नाही, तर हा पॅटर्न राज्यातल्या सर्व शहरामध्ये लावणार, हा लागू करणार आणि संपूर्ण राज्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं करण्यासाठी राज्य सरकारने ही मोहीम अभियान हाती घेतलंय। मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यामध्ये सहभागी होतात, मोठ्या प्रमाणावर शाळेतली मुलं सहभागी होतात, मोठ्या प्रमाणावर एनजीओ सहभागी होतात। आणि फक्त हे मुख्यमंत्र्याचं अभियान नाही किंवा मुंबई महापालिकेचं अभियान नाही किंवा सरकारचं अभियान नाही, तर ही लोकांची एक लोक चळवळ निर्माण होईल आणि आपल्याला त्याचे दृश्य परिणाम नजीकच्या काळात दिसतील। कारण स्वच्छ भारत अभियान जसं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं त्यावेळी देखील आपण पाहिलं आणि म्हणूनच आज त्याचा परिणाम देखील आपण सगळीकडे पाहतोय। आणि म्हणून स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे। आणि त्यासाठी हारून खान आणि ज्योतिताईंनी आज प्रवेश केलाय। तुमच्या वार्डातले सगळे कामं जे आहेत ते पूर्ण होतील, हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल, एसआरएचे योजना रखडल्या त्या आपण पुढे नेतोय। जे डेव्हलपर 10-15 वर्षापासून सोडून गेले ते सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करणार आहे। त्यामध्ये MMRDA, MSRDC, त्यामध्ये आपले MIDC किंबहुना जे आपल्या सिडको यासारख्या संस्था ज्या आहेत या संस्थांना आपण सोबत घेऊन या ठिकाणी हे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावणार आहोत। कारण मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला मुंबईमध्ये परत आणायचं आहे आणि म्हणून ही योजना जी आहे ती आपण करतोय। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।